In the last part, we have seen that Sophie had attempted so many efforts to re-enter in the prison. First one, he tried to enter into the luxurious hotel, but in it he got failure. The second attempt that he threw stone on the glass. People as well as the policeman came running around the corner, but police did not arrested him. The third attempt, that is, he entered in a restaurant of no great pretensions. That means the restaurant for the poor people. He refused to give a bill, but the waiter did not call the policeman. Then next, that means in it also he got failure. The fourth attempt, that is, he yelled drunken gibberish at the top of his harsh voice. He danced, he howled, raved, and that means he tried to disturb the atmosphere. Now see the next part of this lesson. The policeman merely twirled his club, turned his back to Sophie and remarked to a citizen. आणि हा जो पोलिसमन होता की त्या ग्लिटरिंग थिएटर जवळचा, तो काय आला, ट्वर्ल म्हणजे काय, टर्न समथिंग क्विकली राऊंड अँड राऊंड, म्हणजे गोल गोल थोडक्यामध्ये फिरणं. आणि तो फिरला विथ हिज क्लब म्हणजे थोडक्यात दांडकं त्याच्याकडे जे होतं ते घेऊन तो किंवा त्या दंडुका त्यानं फिरवला असं म्हणूया. टर्न हिज बॅक टू सोपीच्या बाजूनं, विरुद्ध बाजूनं तो फिरला. अँड रिमार्क टू सिटीजन, आणि लोकांना तो सांगत होता किंवा एका व्यक्तीला तो सांगत होता. दिस वन ऑफ देम ए लॅड सेलिब्रेटिंग द गूज एग दे गिव्ह टू अ हार्टफोर्ड कॉलेज. की दॅट मीन्स these the boys of एल कॉलेज, YALE काय कॉलेजचं नाव आहे, त्या कॉलेजच्या मुलांनी काय लॅड म्हणजे काय मुलं, दे आर सेलिब्रेटिंग द गूज एग म्हणजे काय, हंसाचं अंड, म्हणजे दॅट मीन्स 0. दे गिव्ह टू द हार्टफोर्ड कॉलेज, दॅट मीन्स दे डिप्युटेड हार्टफोर्ड कॉलेज, की हार्टफोर्ड कॉलेजला त्यांनी काय केलं, एल कॉलेजनं त्यांना शून्यानं हरवलं. अँड दॅट इज वाय दे आर सेलिब्रेटिंग हिअर. आणि त्यामुळं ही जी मुलं आहेत ही या ठिकाणी सेलिब्रेशन करतायत. नॉयजी की गोंगाट करतायत, बट नो हार्म, परंतु कोणालाही त्याच्यापासून हार्म किंवा त्या ठिकाणी हर्ट, इजा वगैरे होणार नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी, आणि आम्हाला सूचनाही मिळाल्यात की त्यांना लेट देम टू सेलिब्रेट, की त्यांना सेलिब्रेशन करू देत. Disconsolate means very unhappy. That means Sophie became unhappy. Sophie stopped his unwailing racket. That means whatever he was yelling, whatever he was making loud sound, dancing, he stopped all these facts. आणि या सर्व गोष्टी या सोफीनं काय केल्या, थांबवल्या. बिकॉज ही केम टू नो दॅट द पोलिसमॅन विल नॉट अरेस्ट हिम, की पोलीस त्याला अटक करणार नाही हे त्याच्या लक्षात आल्यामुळं त्यानं हे सर्व प्रकार गोंगाट वगैरे थांबवला. वूड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम, कोणताही पोलीस मला पकडणार नव्हता का. इन हिज फॅन्सी द आयलंड सीम अँड अनअटेनेबल Arcadia means imaginary paradise. And for Sophie, that the island means prison seem unattainable Arcadia असं म्हटलेलं आहे, इमॅजिनरी पॅराडाईस. की या सोफीला आता जाणवलं की जे त्याचं इमॅजिनरी पॅराडाईस म्हणजे जे तुरुंगात जायचं त्याची इच्छा जी होती ती काय साध्य होणार नाही, हे सोफीच्या जवळपास लक्षात आलं. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. ॲज वी नो दॅट देअर वॉज सिव्हिअर विंटर सीझन, की अतिशय कडाक्याची थंडी असल्यामुळं ही बटन हिज कोट, की जे आता त्यानं बटणं उघडे ठेवले होते आणि गोंगाट करत होते, ते बटन वगैरे कोटचे लावले थंडीपासून बचावासाठी.
In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. आणि त्यानं पाहिलं की एका सिगारेटच्या जे स्टोअर होतं, दुकान होतं, त्या ठिकाणी एक चांगले कपडे घातलेला एक व्यक्ती काय सिगारेट फुंकत होता किंवा सिगारेट पेटवत असल्याचं त्यानं पाहिलं. He had set his silk umbrella by the door on entering and he saw that he set his silk umbrella की त्याची जी छत्री होती त्यानं त्या दरवाजापाशी लावलेली या सोपीनं पाहिली. सोपी स्टेप इनसाइड, सोपी आतमध्ये शिरला. ग्रॅब द अम्ब्रेला, ती छत्री ग्रॅब घेतलीत किंवा चोरली असं म्हणूया. अँड साउंटर्ड ऑफ with it slowly. Saunter means walk in a relaxed manner and he walk in a relaxed manner. आणि शांतपणे तो चालत राहिला. The man at the cigar light followed hastily. आणि लगेच तो व्यक्ती की ज्यानं ती छत्री अडकवलेली होती तो लगेच या सोपीच्या पाठीमागं पळाला किंवा चालू लागला. Here it means that Sophie had another plan as the above plans failed. When Sophie saw the man who was near the cigar store, and when Sophie saw that he had set his silk umbrella by the door on entering, की दरवाजापाशी त्यानं ती छत्री लावलेली अडकवलेली पाहिली. And at that time Sophie thought another plan, की सोपीनं दुसरा प्लॅनचा विचार केलेला होता. Because we know that Sophie wanted to re-enter in the prison, that means island. My umbrella, he said sternly. Sternly म्हणजे कठोरपणं. आणि त्या व्यक्तीनं कठोरपणं सोपीला म्हटलं की माझी छत्री येते. ओ इज इट, तुझी? स्नियर्ड सोपी. स्नियर्ड म्हणजे काय या ठिकाणी सांगितलं पहा. गेव अ कंटेम्प्टस और मॉकिंग स्माइल, रिमार्क और टोन म्हणजे उपहासनं, हसणं. ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लॅर्सिनी. लॅर्सिनी मीन्स थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी, की एखाद्याच्या वस्तूची चोरी करणं, की मी चोरी केलेली असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमन, मग तो पोलिसांना का बोलवत नाही, मी चोरी केलेली आहे. आय टूक इट, मी ती घेतलेली, मी अम्ब्रेला की ती छत्री चोरलेली. वाय डोंट यू कॉल अ कॉप म्हणजे पोलीस, तू पोलिसांना का बोलवत नाहीस. देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर, ते कॉर्नरलाच एक उभा आहे, बोलव त्याला, असं सोपीनं म्हटलं. कारण सोपीला त्या थंडीपासून बचावासाठी पुन्हा तुरुंगामध्ये जायचं होतं. ॲज वी नो दॅट द बॅकग्राऊंड ऑफ द सोपी वॉज नॉट गुड. द बॅकग्राऊंड ऑफ द सोपी वॉज क्रिमिनल वन, की त्याची जी बॅकग्राऊंड आहे ती कशी होती, क्रिमिनल स्वरूपाची, ती गुन्हेगारी वृत्तीची होती. ॲज वेल ॲज वी नो दॅट सोपी वॉज होमलेस, त्याचप्रमाणे सोपीला स्वतःचं घरही नव्हतं आणि थंडी खूप पडलेली होती. द अम्ब्रेला ओनर स्लोड ही स्टेप्स, आणि तो जो छत्रीचा जो मालक होता त्यानं त्याचे पावलं सावकाश टाकायला सुरुवात केली. सोफी डीड लाईकवाईज विथ प्रिमोनिशन that luck would again run against him. Premonition means a strong feeling that something is about to happen, especially something unpleasant, म्हणजे कटुशंका थोडक्यामध्ये. आणि when Sophie saw that the umbrella owner slowed his steps, की त्याची पावलं सावकाश पडतात हे जेव्हा सोफीनं पाहिलं, Sophie did likewise with premonition, की या सोफीच्या मनामध्ये कटू अशी शंका आली. काय? दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम, की पुन्हा नशीब आपल्या विरुद्धच चाललेलं आहे. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली, अँड ॲज वी नो दॅट देअर वॉज अ पोलिसमन ऑन अ कॉर्नर. ही सॉ बोथ, दोघांनाही त्यानं पाहिलं. कसं? क्युरियसली, अतिशय उत्सुकतेनं त्यांच्या दोघांकडेही त्यानं पाहिलं, त्या पोलिसानं पाहिलं. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, की निश्चितच. वेल यू नो हाऊ दिज मिस्टेक्स ऑकर, की त्या मूळ मालकानं किंवा ज्यानं छत्री टांगलेली होती, लटकवलेली होती, तो आता म्हणतोय पहा की अशा चुका होऊ शकतात, मिस्टेक्स होऊ शकतात. ऑकर इफ इट
इज युअर अम्ब्रेला. जर तुझी ही छत्री असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्याकडूनही अशा चुका किंवा इतर कोणाकडूनही अशा चुका होऊ शकतात. आय होप यू विल एक्सक्यूज मी, की मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. म्हणजे पहा की तो ज्यानं छत्री लटकवलेली तोच आता म्हणतोय की माझ्याकडूनच चूक झालेली आहे. कारण पण सांगितलेलं आहे पुढं पहा. आय पिक इट अप धिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. मी सकाळीच एका रेस्टॉरंटमधून ती उचलली होती. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, म्हणजे ती छत्रीसुद्धा त्याची नव्हतीच, त्यानंही कोणाची तरी ती उचललेली होती. आणि आता तो म्हणतो की जर तुम्ही रेकग्नाइज म्हणजे ओळखलेली असाल ही छत्री तुमच्यात, वाय आय होप यू विल, मी त्या पोलिसाला कशाला बोलू, असा प्रकारचा प्रश्न किंवा असं उद्गार त्या व्यक्तीनं, ज्याची अम्ब्रेला होती असं आपल्याला वाटत होतं, त्या व्यक्तीनं म्हटलं. कोर्स इट्स माइन सेड सोपी सॅवेजली. आणि सॅवेजली मीन्स व्हायलंटली, की थोडक्यात रानटीपणानं या सोपीनं सांगितलं की ही छत्री माझीच आहे. सोपीसुद्धा या ठिकाणी खोटंच बोललं आहे, ती छत्री काही सोपीची नव्हती, त्याचा उद्देश वेगळाच होता. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीट म्हणजे काय, माघार घेणं. त्या मूळ आपलं जो माझी थोडक्यामध्ये जो छत्रीचा मालक आहे त्यानं माघार घेतली. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. आणि 2 ब्लॉक अंतरावरून स्ट्रीट कार येताना पाहून पोलीस पलीकडच्या रस्त्यावर ऑपेरा झगा घालून जाणाऱ्या उंच ब्लॉन्डला घाईघाईनं मदत करायला गेला. म्हणजे एक व्यक्ती थोडक्यामध्ये एका कारच्या मध्यभागी येत असल्यामुळं त्याला मदत करण्यासाठी हा पोलीस गेला. सोपी वॉक ईस्टवर्ड. आणि हा सोपी पूर्व दिशेला चालत गेला. थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. आणि त्या ठिकाणी दुरुस्तीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दिशेनं हा सोपी निघाला. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रिली इन टू एक्सकॅव्हेशन म्हणजे पीठखड्डा. की हर मीन्स थ्रू, की सोपीनं काय केलं, सोपी थ्रू द अम्ब्रेला अँग्रिली इन टू द पीठ, की त्या एका खड्ड्यामध्ये त्या सोपीनं ती छत्री फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स म्हणजे दंडुके जे बाळगणारे लोक, म्हणजेच कोणते, पोलीस. आणि जे काही हेल्मेट घालणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी हा रागानं सोपी काहीतरी बडबडला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस, कारण त्याला त्यांच्या मुठीत, क्लच म्हणजे मुठीमध्ये सापडायचं होतं, म्हणजेच या पोलिसांच्या तावडीत सापडायचं होतं. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग बट दे सपोज सोपी ॲज अ किंग, की परंतु ते मात्र सोपीला किंग असं समजत होते की हू कुड डू नथिंग रॉंग, की ज्यानं काही चुकीचं केलेलं नव्हतं. आणि म्हणून या सोपीला पोलीससुद्धा त्या ठिकाणी पकडत नव्हते. ॲट लेंथ सोपी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट, की पूर्व दिशेला एका दुतर्फा झाडे असलेल्या रस्त्याला हा सोपी पोहोचला. वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट, की ज्या ठिकाणी गडबड काय होती, टर्मॉईल म्हणजे काय, स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, म्हणजे थोडी गडबड कमी होती, त्याचप्रमाणे ग्लिटर उजेडसुद्धा मंद होता, अशा ठिकाणी हा सोपी गेला. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड मॅडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग instinct survives even when the home is a park bench. Here the sentence is very meaningful, that the home of the Sophie was a park bench. That means he was homeless, की त्याचं घर म्हणजेच काय, त्या पार्क बेंच हेच त्याचं घर होतं. आणि हा सोपी की थोडक्यामध्ये हे बाकडं जरी त्याचं घर असलं तरीसुद्धा त्या घराच्या ओढीनं पाय ओढत हा मॅडिसन चौकाच्या दिशेनं हा सोपी जाऊ लागला, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोपी केम टू अ स्टँड स्टील, की स्टँड स्टील मीन्स शांतपणे त्या ठिकाणी तो उभा राहिला आहे, की एका अतिशय शांत वळणावर सोपी थांबला. हिअर वॉज
अँड ओल्ड चर्च, की त्या ठिकाणी एक जुनी अशी चर्च होती. क्वेंट मीन्स अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन, की ओल्ड फॅशन अशी ती चर्च होती. अँड रॅम्बलिंगचा अर्थ दिला पहा मिनिंग, स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डायरेक्शन, की थोडक्यामध्ये अवाढव्य किंवा विलक्षण अशी अवाढव्य अशी ही चर्चपाशी तो येऊन थांबला. अँड गॅबल्ड मीन्स कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स, की निमुळते होत थोडक्यामध्ये गेलेले. द ट्रायंग्युलर अपर पार्ट ऑफ अ वॉल ॲट एंड ऑफ द रिच रूफ, की वरती निमुळतं होत गेलेली अशी ती चर्च त्या ठिकाणी जुनी फॅशन असे चर्चपाशी हा सोपी येऊन थांबला. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग शाबात अँथेम. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड, थोडक्यात एका जांभळट रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. वेअर, की ज्या ठिकाणी, नो डाऊट, की शंका नाही, द ऑर्गॅनिस्ट, की एक ऑर्गन वाजवणारा किंवा एक वाद्य वाजवणारा ऑर्गन वाजवणारा. लॉयटर म्हणजे काय, रेंगाळणे. ओव्हर द कीज, त्या बटनावरती तो ऑर्गन वाजवणारा ऑर्गॅनिस्ट. मेकिंग शुअर, तो स्वतःची खात्री करून घेत होता. ऑफ हिज मास्टरी ऑफ कमिंग शाबात अँथम, शाबात हा एक सण आहे, डे ऑफ रिलिजियस ऑब्झर्वन्स अँड ऑब्स्टिनन्स फ्रॉम वर्क केप बाय ज्यूज अँड ख्रिश्चन, म्हणजे थोडक्यामध्ये शाबात ह्या सणानिमित्त एक प्रार्थना होणार होती, त्याची प्रॅक्टिस. दॅट मीन्स द ऑर्गनिस्ट वॉज मेकिंग अ प्रॅक्टिस ऑन दॅट इन्स्ट्रुमेंट फॉर शाबात अँथेम, की त्या शाबात अँथेमसाठी तो ऑर्गनिस्ट त्या इन्स्ट्रुमेंटवरती त्या ऑर्गनवरती प्रॅक्टिस करत होता. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट सोफीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स म्हणजे काय, कंपाऊंड किंवा कुंपण. कॉन्व्होल्युशन्स म्हणजे काय, कॉइल्स ऑर ट्विस्टेड, की तारेचं कुंपण म्हणूया पदार्थ. कॉन्व्होल्युशन्स ऑफ आयर्न फेन्स, की तारेचं वेटोळं असणारं कुंपण. त्या ठिकाणी हा सोपी ट्रान्सफिक्स म्हणजे एका ठिकाणी मोशनलेस, एका ठिकाणी स्तब्ध असा थांबला. काय कारण होतं त्याला? फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर स्वीट म्युझिक, कारण ते जो व्हॉट एव्हर द ऑर्गनिस्ट वॉज प्लेइंग ऑन दॅट इन्स्ट्रुमेंट, बिकॉज ऑफ दॅट स्वीट म्युझिक, Sophie caught and held transfixed against the convolutions of the iron fence, की त्या विटोळा असणाऱ्या तारेच्या कुंपणाच्या शेजारी हा सोपी त्या सुंदर अशा म्युझिकमुळं, त्या संगीतामुळं त्या ठिकाणी थांबला गेला. द मून वॉज अबोव, वर पूर्ण तेजस्वी असा चंद्र होता. फुल अँड रेडियंट म्हणजे चमकणारा, फुल असा चंद्र वरती होता. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू, की वाहनं आणि रस्त्यानं चालणारे जे लोक होते ते सुद्धा काय होते, कमी संख्येनं होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लिपीली इन द ईव्ज, आणि ज्या चिमण्या होत्या त्यासुद्धा छतावरती निद्रिस्त आवाजात म्हणजे चिवचिवत होत्या. म्हणजेच थोडक्यामध्ये संध्याकाळची वेळ थोडक्यामध्ये होती. और अ लिटल व्हाईल सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड, आणि ते दृश्य एखाद्या गावातल्या चर्चयार्ड सारखे दिसू लागलेले होते. अँड द अँथेम दॅट ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स, आणि हा जो ऑर्गॅनिस्ट वाजवत असलेला जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीचं गाणं ऐकून सोपी मात्र ते ऑर्गॅनिस्ट वाजवत असलेले ते प्रार्थना गीत ऐकून लोखंडी कुंपणापाशी स्तब्ध उभा राहिला होता.
आणि that means when Sophie heard the music or the anthem, Sabbath anthem, he was transfixed आणि हा एका जागेवर स्तब्ध उभा राहिलेला होता. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors. That means he recalls his past days. That means he heard such a anthem in his past life. त्याच्या पूर्वीच्या जीवनामध्ये ही प्रार्थना त्यानं बऱ्याच वेळा ऐकलेली होती. That means when he had mother, रोजेस, ॲम्बिशन्स, की ज्यावेळेस त्याला त्याच्याकडं त्याच्या आयुष्यामध्ये आई होती, गुलाबांची फुलं होती, आशा आकांक्षा मित्रपरिवार होता, सद्विचार की इमॅक्युलेट थॉट्स की सद्विचार अँड कॉलर्स आणि निष्कलंक असे लोक, सद्वर्तनी असे लोक त्याच्या अवतीभोवती होते. त्यावेळेसपासून सोपी ही सर्व ही प्रार्थना तेव्हापासून तो ऐकत होता. The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. आणि या सोपीच्या मनाची जी ग्रहणशक्ती होती की सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, म्हणजे रिसेप्टिव्ह म्हणजे चटकन आत्मसात करणारा असा हा सोपी होता. आणि हा सोपीच्या मनाची ग्रहण क्षमता आणि जुन्या चर्चचा प्रभाव अँड द इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च, आणि जुन्या चर्चचा त्याच्या मनावरती प्रभाव झाला. ब्रॉट अ सडन चेंज, त्याच्यामध्ये एकदम त्या ठिकाणी बदल झाला. अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल, आणि त्याच्या मनामध्ये अतिशय विलक्षण असा वंडरफुल असा त्या ठिकाणी चेंज निर्माण झाला. ही व्ह्यू विथ रायझिंग हॉरर द pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. He view with rising horror, की सोपी हे सर्व ऐकून भयभीत झाला, किंवा हा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो भयभीत झाला. आणि हे त्याचे या ठिकाणी सांगितलं आहे. अँड पिट इन टू विच ही हॅड टंबल्ड, की जो खड्डा त्यानं खोदलेला होता त्यामध्ये तो कोलमडलेला होता. द डिग्रेडेड डेज, की आता त्याला ते सर्व आठवतं आहे की त्याचे जे डिग्रेडेड खराब झालेले दिवस. अनवर्दी डिझायर्स, की त्याच्या ज्या आवाजवी अशा इच्छा होत्या. त्याचप्रमाणे डेड होप्स, मृतवत अशा त्याचे जे काही होप्स होत्या. रेकेड फॅकल्टीज, की त्याचे भग्न झालेल्या ज्या आशा किंवा नष्ट झालेली त्याची कार्यशक्ती. अँड बेस मोटिव्ज, आणि जीवनाचा निरर्थक असा उद्देश. दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, की यांनी त्याचं जीवन संपूर्ण काय केलं होतं, अस्तित्व व्यापून टाकलेलं होतं. दॅट मीन्स when he was in childhood state, at that time Sophie was good one. He had mothers, roses, ambitions, friends, immaculate thoughts and colors. But as there was a growth, afterwards there was degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, baseless motives were in Sophie, and because of it now Sophie's background was criminal. And also a moment his heart responded thrillingly to this strange mood. आणि त्या ठिकाणी सांगितलं की त्याच क्षणी त्याच्या हृदयानं या विचित्र मनस्थितीला उल्हासित असा प्रतिसाद दिला. दॅट मीन्स ही रिस्पॉन्डेड द सॅबाथ अँथम अँड द ऑर्गॅनिस्ट हू वॉज प्लेइंग ऑन द कीज. अ स्ट्रॉंग इम्पल्स म्हणजे आवेग, मूव हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. आणि एका तीव्र प्रेरणेने, इच्छाशक्तीने त्याला या दुःखद वस्तुस्थितीला तोंड देण्यासाठी प्रेरित केले. दॅट मीन्स द सॅबाथ अँथम इन्स्पायर्ड हिम टू फाईट अगेन्स्ट दिस प्रॉब्लेम्स.
He would pull himself out of the mire. Mire means a complicated or unpleasant situation from which it is difficult to free oneself. की असं ठिकाण किंवा अशी परिस्थिती अनप्लिझंट सिच्युएशन होणं की ज्या ठिकाणाहून पुन्हा मुक्त होणं अशक्य किंवा अवघड असतं. म्हणजे थोडक्यामध्ये घाण असं म्हणूया की ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर की या घाणीतून त्यानं बाहेर पडण्याचं ठरवलं. अँड वूड मेक अ मॅन हिमसेल्फ अगेन आणि पुन्हा चांगला व्यक्ती बनण्याचं त्यानं ठरवलं. व्यक्तिमत्व स्वतःचं वेगळं घडवण्याचं ठरवलं. ही वूड कॉन्कर द इव्हिल की त्यानं ठरवलं की तो काय करेल, या इव्हिलवरती वाईटावरती जरूर मात करेल. अँड दॅट हॅड एन्स्लेव हिम की ज्यानं या इव्हिलनं या वाईटानं त्याला काय केलं होतं, गुलाम बनवलेलं होतं. देअर वॉज अ टाईम त्याच्याकडं अजूनही वेळ होता. ही वॉज यंग येट तो तरुण होता. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड एजर एम्बिशन्स की तो रिसरेक्ट म्हणजे पुनरुत्थान करणं किंवा या ठिकाणी सांगितलं रिस्टोर टू लाईफ की तो त्याचं पुन्हा जीवन घडवू शकेल. अशा त्याचे जे ध्येय होती तो त्याचे ध्येय पुन्हा साध्य करू शकणार होता. अँड परस्यू विदाउट फॅल्टरिंग युजिंग स्ट्रेंथ न अडखळता पुन्हा तो काय करणार होता, चांगल्या प्रकारे काम करणार होता. दोज सॉलम बट स्वीट ऑर्गन नोट्स की जे काही गंभीर असे जे स्वर होते की त्या ऑर्गनिस्ट जो प्ले करत होता, वाजवत होता किंवा ती अँथम म्हणत होता. बट स्वीट ऑर्गन नोट्स परंतु ते सुंदर असे जे स्वर त्या ऑर्गनिस्टकडून निर्माण होणारे किंवा त्या अँथममधून त्या प्रार्थनेमधून निर्माण होणारे हॅड सेट अप अ रिव्हॉल्युशन इन हिम की त्याच्यामध्ये एक प्रकारची क्रांतिकारी बदल झालेला होता. दॅट मीन्स देअर वॉज टोटल चेंज इन सोपीमध्ये एक प्रकारचा चांगला बदल या अँथममुळे झालेला होता. टुमॉरो ही वुड गो इन टू रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क आणि तो उद्या काय करणार होता, गजबजत्या अशा रोरिंग म्हणजे गजबजत्या अशा शहरामध्ये जाणार होता आणि स्वतःला काम शोधणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर की एका फर इम्पोर्टरनं किंवा लोकर आयात करणाऱ्या एका व्यक्तीनं किंवा दुकानदारानं त्याला ड्रायव्हर म्हणून तो एकदा ड्रायव्हर म्हणून ठेवू असं एकदा त्याला सांगितलेलं होतं. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड की जगामध्ये तो निश्चितच काय करणार होता, एक चांगला प्रकारे किंवा काहीतरी बनणार होता किंवा कुणीतरी बनेल असं त्याला तो विश्वास होता. ही वूड आणि तो बनेल आणि तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे, सोफी फेल्ट अ हँड लेड आणि सोफीला त्याच्या खांद्यावरती एक हात कोणतरी ठेवलेला जाणवला. वन आर्म हात ठेवलेला त्याला जाणवलं. ही लुक क्विकली अराउंड इन टू इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन की त्यानं पाहिलं तर एका पोलिसाचा निर्विकार थंड चेहरा या सोफीला दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर आज द ऑफिसर त्या ऑफिसरनं विचारलं, तू इथे काय करत आहेस. नथिंग सेड सोफी म्हणला काही नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन आणि त्यामुळं पोलीस म्हणला की चल माझ्याबरोबर चल. 3 months ऑन द आयलंड की 3 महिने बेटावरील तुरुंगामध्ये. दॅट मीन्स इन प्रिझन की 3 महिने तुझी तुरुंगात रवानगी झालेली आहे. सेड द मॅजिस्ट्रेट त्या न्यायाधीशाने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काय सांगितलं बा, सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या न्यायाधीशानं कोर्टातील न्यायाधीशानं फरमावलं की काय 3 महिने तुरुंगवास असं त्या सोफीला सांगितलं. दॅट मीन्स द एंडिंग वॉज ट्विस्टेड वन ॲज वी नो दॅट सोफी वॉन्टेड टू रे एंटर in the prison. For that purpose he made so many plans, but he did not get success in it. But at last when he heard the anthem he decided to become a good person. And at that time what happened at that time, there was a imprisonment of सोफी की ज्यावेळेस या सोफीला चांगलं बनायचं होतं त्यावेळेस किंवा तुरुंगात न राहता बाहेर त्याला चांगला व्यक्ती बनायचं होतं त्यावेळेस मात्र त्याला अटक झाली आणि त्याला तुरुंगामध्ये धाडण्यात आलं.